नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कराडमधील महामार्ग ठरतोय अपघातांचा सापळा. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त अपघात, 54 जणांचा मृत्यू. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कराड परिसरातील रखडलेल्या 6 पदरीकरणाच्या कामाचा मुद्दा विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधलं. कराडमधील अर्धवट उड्डाण पुलामुळे महामार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा ठरत असून आतापर्यंत 100हून अधिक अपघातात 54 नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. आमदार डॉक्टर भोसले म्हणाले, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील 6 पदरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र कराड येथील पंकज हॉटेलपासून नांदलापूरपर्यंतच्या उड्डाण पुलाचे काम गेल्या 3 वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत. महामार्गावरील असुरक्षिततेचे वास्तव्य अधोरेखित करताना त्यांनी नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघाताचा उल्लेख केला. पिंपळगाव येथील एका महाविद्यालयाची बस सहलीसाठी कणकवलीला गेली होती. परतीच्या प्रवासात कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ बसचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कृष्णा हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली. बसमधील 40 विद्यार्थ्यांपैकी 6 जणांना ICU मध्ये दाखल करावे लागले, तर 2 विद्यार्थ्यांची प्रकृती अति गंभीर होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. मात्र महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला, असे त्यांनी नमूद केलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना थेट प्रश्न उपस्थित करताना आमदार डॉक्टर भोसले यांनी या उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याची नेमकी डेडलाईन काय आहे, यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आजही पुलाचे काम अपूर्ण असून 83% काम पूर्ण झाल्याचे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात साईटवर कामगार आणि प्रोजेक्ट इन्चार्ज उपलब्ध नाहीत. तसेच सर्व्हिस रोडची दुरावस्था झाल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे स्पष्ट केलं. यासोबतच वारंवार सूचना देऊनही कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत काय कारवाई केली जाणार, याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस होणार का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.